मोठा पाषाण टाकला, पण तो श्रीरामाचं नाम घेऊन टाकला. तुम्ही जेव्हा खडा टाकला तेव्हा कोणाचं नाम घेतलं? म्हणजे कोणाचंच नाही. मग तुम्ही जर नाम घेतलेलं नसेल, तुमच्यात ताकद नाही, तुमच्या नामात ताकद आहे. तुमच्या नामाच्या ताकदीनं हा दगड त्या पाण्यावरती चालला. हा दृष्टांत त्रेता युगाचा आहे. दृष्टांत हा कशा करता? दृष्टांत म्हणजे एक रूपक वाखणलेला असतो. मग याचा सिद्धांत या कलियुगामध्ये आपल्याला असा घ्यायचा माझ्या धर्मबंधूंनो, जर त्रेता युगामध्ये श्रीरामाचं नाम घेऊन दगड टाकला तर तो पाण्यावरती तरत होता असं पुराण सांगताय. जर त्या युगामध्ये नाम घेतल्यानंतर दगड जर पाण्यात तरत होते तर सध्या चाललेलं कोणतं युग आहे? कलयुग आहे. मग या कलयुगामध्ये जर विचार केला तर आपण सगळे बसलेलो जर बघितलं तर आपण निर्जीव दगड नाही, सजीव दगड आहोत. सजीव आहोत ना आपण. काय निर्जीव आहे का? अचेतन आहे का? चेतन आहे. मग निर्जीव दगड जर नाम घेतल्यानं पाण्यात तरत होते, तर आपल्यासारख्या सजीव दगडांना जर चक्रधर स्वामीचं नाम घेतलं तर संसारूपी सागराचं मनुष्य वेशात आलेलो आहे. जर हे काल कोणाचं होतं, आज आपलं झालेलं आहे, उद्या कोणाचं तरी होणार आहे. ह्या गोष्टीचा जर विचार केला, तुम्ही ज्याला माझं म्हणतात ते माझं नाही. माझं काय आहे? तर स्वामीच्या सूत्रात जर ऐकायचं असेल तर देव माझा आणि मी देवाचा. देव माझा, मी देवाचा. ज्याच्यावरती तुम्ही विश्वास करतात ते तरी माझं आहे का? मला दृष्टांत आठवतो. आपल्या गावासारखं गाव आहे, तिथं दोन भाऊ राहतात. भाऊ राहत असल्यानंतर गंमत अशी झाली, भावाभावामध्ये वाद निर्माण झाला. आता वाद निर्माण झाल्यानंतर वाद कोर्टात गेला. कोर्टात वाद गेल्यानंतर याला 3 मित्र होते. दृष्टांत हा सिद्धांत करताय, फक्त लक्षात ठेवा. याला 3 मित्र होते. 3 मित्र असल्यानंतर यांनी विचार केला की माझे 3 मित्र माझ्या कामी येतील. माझ्या कामी आले म्हणजे मी सक्सेस होईल, आणि सक्सेस झाला म्हणजे मला कशाची भीती नाही. भांडण कोर्टात गेलेलं, तिथं साक्षीदार पाहिजे होता. याला 3 मित्र होते. हा पहिल्या मित्राकडे गेला, आणि पहिल्या मित्राकडे गेल्यानंतर पहिल्या मित्राला सांगितलं की मित्रा, माझं आणि भावाचं भांडण झालेलं आहे, कोर्टात जाण्याची पाळी आली, तू माझ्याकरता साक्ष देण्याकरता कोर्टात चल. त्याने उत्तर दिलं, हे बघ, तुझं माझं मित्रत्व घरातलं, माझी काही जरी असलं, मी काही घराच्या बाहेर निघणार नाही, कोर्टापर्यंत येणार नाही, आणि तुझ्याकडून साक्ष देणार नाही. ती म्हणे तुझा काहीच उपयोग नाही. दुसऱ्याकडे गेला. दुसऱ्याकडे गेल्यानंतर दुसऱ्याला सांगितलं की माझ्या बरोबर तुला यावं लागेल आणि तिथं साक्ष द्यावं लागेल. त्याने उत्तर दिलं, म्हणे हे बघ, मला काही तुझी भीड लोटत नाही, मी तुझ्या बरोबर येतो, पण माझी अटी आहे. काय? म्हणे मी फक्त तुझ्या बरोबर येईल, पण कोर्टाच्या पायरीपर्यंत येईल. कोर्टाची पायरी चढणार नाही, वर चढणार नाही, पिंजऱ्यात उभा राहणार नाही, तुझ्याकडून साक्ष देणार नाही. म्हणजे तुझा तरी काय उपयोग आहे? पिंजऱ्यात राहिल्याशिवाय, साक्ष दिल्याशिवाय तिथं पिंजऱ्यातच उभं राहावं लागतंय. त्याचं नाव कॅन्सल केलं आणि तिसऱ्या मित्राकडे गेला. तिसऱ्या मित्राकडे गेल्यानंतर तिसऱ्या मित्राला जेव्हा सांगितलं की मित्र, माझ्या बरोबर तुला यावंच लागेल. ती म्हणे काय झालं? असं काही घाबरू नको, म्हणे मी तुझ्या बरोबर येतो, पिंजऱ्यात उभा राहतो, तुझी साक्ष देतो, तुला निर्दोष करतो, घरी आणतो. तिसऱ्या मित्राला तो घेऊन जातो, पिंजऱ्यात उभा राहतो, साक्ष देतो, त्याला निर्दोष करतो आणि घेऊन येतो. हा झाला दृष्टांत. 3 मित्रापैकी फक्त 1 मित्र कामी आला. मी बोलतोय, मला 3 मित्र आहेत, तुम्ही ऐकतात, हे तुम्हाला पण 3च मित्र आहे. दृष्टांताचा सिद्धांत सांगायचा तुम्हाला. आता ज्याला तुम्ही माझं म्हणतात ते माझं आहे का? नाही. मी बोलतोय माझे 3 मित्र आहेत, तुम्ही ऐकता, तुमचे 3 मित्र आहे. ते 3 मित्र आपले कोणते? याचा जर खऱ्या अर्थाने विचार जर केला तर आपल्या सर्वांचा पहिला मित्र ही संपत्ती, आपण कमवलेली. आपल्या सर्वांचा पहिला मित्र काय आहे? संपत्ती. मग संपत्ती नावाचा पहिला मित्र आपण कमवलेला आहे, जे काय कवाड कष्ट करून करून खूप केलेलं आहे, खूप कमवलेलं आहे. ती कमवलेली असलेली संपत्ती जेव्हा आपल्या शरीरातला जीवात्मा बाहेर पडतो, आणि बाहेर पडल्यानंतर त्या कमवलेल्या संपत्तीला म्हणतो, बाई मी तुला कमवलेलं आहे, तू माझ्या बरोबर चल. त्या दृष्टांतातला पहिला मित्र जसा म्हणत होता मी घराच्या बाहेर निघणार नाही, तसा आपला पहिला मित्र आपल्याला मोठ्या शब्दात सांगतोय, मी सुद्धा घराच्या बाहेर निघत नाही. जिथं तुम्ही मला करून ठेवलेलं आहे तिथंच राहणार, ज्या कपाटात तिथंच राहणार,
मी काही घराच्या बाहेर जात नाही. संपत्ती नावाचा पहिला मित्र माणसाबरोबर गेला का? विचार करून बघा. आजपर्यंत गेला नाही. मग संपत्ती नावाचा पहिला मित्र घराच्या बाहेर निघालेला नाही. त्याचा दुसरा मित्र फक्त कोर्टाच्या पायरीपर्यंत यायला तयार होता. तसा आपल्या सर्वांचा दुसरा मित्र म्हणजे त्याला म्हणतात नातेवाईक. मुलगा असो, मुलगी असो, नातेवाईक असो, शिष्य असो, परिवार असो, कोणी असो, किती असो, हा जो काही संपत्ती पहिला आणि संतती दुसरा म्हणजे नातेवाईक, हा नातेवाईक नावाचा दुसरा मित्र जेव्हा चार खांदेकरी होतात, पाचवा पांढरा होतो, वाजत गाजत त्याला घेऊन चालतात, हे सगळे त्याच्या माग माग जातात. म्हणजे कोर्टाची पायरी म्हणजे स्मशानभूमी. सगळे स्मशानभूमीपर्यंत जातात, रडतात, पडतात, पण सगळेच वापस येतात. एक सुद्धा ती कोर्टाची पायरी चढायला तयार नाही. ज्याला आपलं म्हणतात तो आपला आहे का? विचार करा. नाही. संपत्ती आपली नाही, संतती आपली नाही. मग आपलं काय आहे? आपलं काय आहे म्हटल्यानंतर त्याचा जसा तिसरा मित्र पिंजऱ्यात उभा राहिला आणि त्याची साक्ष दिली, त्याला निर्दोष केलं, घरी आणलं, तसा आपल्या जीवनातला तिसरा मित्र त्याला म्हणतात सत्कर्म, सत्कार्य आणि सत्संग. जीवनामध्ये तुम्ही अथपासून इथपर्यंत सत्कार्य करत राहिलेलं असेल, त्याच्यामुळे जे निष्पन्न झालं तेच आपल्याला उद्धरणाला पात्र होणार आहे. सत्कर्म, चांगले कर्म जेव्हा तुम्ही करीत राहिले, गुरुकडून उपदेश घेतला, सकाळ संध्याकाळ देवपूजा केली, 5 दंडवत घातले, 11 गाठ्याचं स्मरण केलं, सकाळी उठले, 1 तास चिंतन केलं, धार्मिक पुस्तकं वाचले, जे काय आहे ते घेतलं, त्यामुळे जे निष्पन्न झालं ते दिसलं नाही, पण तेच आपलं ईश्वराच्या दरबारामध्ये वकिली करणार आहे. सत्कर्म, सत्कार्य आणि सत्संग. आज झाले 3 दिवस. 3 दिवसामध्ये तुम्ही सर्व प्रपंच सोडून, मुलं बाळ सोडून, घराला कुलूप लावून किंवा घरी कोणी राखण ठेवून 3 दिवसापासून जर या व्याख्यानमालेमध्ये हजर होतात, हे वाकीकर बाबासारखे बाबा येतात, हे आणखी संत म्हणता येतात, हे मार्गदर्शन करतात, हे तुमची 2 तास 3 तास आज भजनी मंडळ आलं. भजनी मंडळाला तर सकाळपासून मला आठवते 1:30 वाजेपासून मी तो वेळ दिलेला आहे. आणखी देवपूजाचा कार्यक्रम असतो, सकाळी पारायण असतं, त्या वेळाला तुम्ही हजर असतात. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर कमीत कमी 8 तास तरी तुमच्या मंदिरमध्ये जर जात असतील. तो सत्संग घडतोय आणि त्या सत्संगामुळे जे निष्पन्न होतंय तेच मात्र खरं तुम्ही संग घेऊन जाणार आहे. आणि तेच संग जे दिसत नाही ते माणसाबरोबर जातं आणि माणसाबरोबर गेल्यानंतर त्यामुळे जे निष्पन्न झालं, निष्पन्न झालेल्याचं फळ म्हणजे ते ईश्वराच्या दरबारामध्ये आपलं वकिली करतं आणि ती वकिली खऱ्या अर्थानं आपल्याला कामी येते, म्हणजे आपण निर्दोष सुटतो. म्हणजे 3 मित्रापैकी कोणता मित्र कामी आला? संतती नाही, संपत्ती नाही, सत्संग, सत्कर्म आणि सत्कार्य. मग हे जीवनामध्ये जर करून ठेवलं माझ्या धर्मबंधूंना आणि भगिनींनो, म्हणून आमच्या सर्वज्ञांनी सुद्धा अधिकारवाणीनं सांगितले की बाबा, सकळ ही संपत्ती त्या असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती. जीवाची खरी संपत्ती परमेश्वर आहे आणि ती संपत्ती जर जोडायची असेल तर नामस्मरण साधलं पाहिजे. नामस्मरण साधलं पाहिजे. नामस्मरण जर खऱ्या अर्थानं जर साधलं तर आपला उद्धार आपल्या हातात आहे. मग ती नामाची ताकद काय आहे? पहिला तुम्हाला पुराणाचा म्हणजे इतर ग्रंथाचं प्रमाण दिलं, आता दुसरं प्रमाण देतो. आपली वेळ सुद्धा संपत आलेली आहे. गोडी तुम्हाला लागलेली आहे. मला म्हणजे माझ्या याच्यातूनच कळतंय, तुम्ही आणखी 1 तास जरी चालवलं तर तुम्ही उठणार नाही. आणि मला कार्यकर्ते मंडळीची तशी सूचना बी आहे, बाबा जेवढं रेटता येईल तेवढं रेटूनच घ्या. तर मीच म्हणतोय रेटायला जर गेलो तर बाकी जर अजीर्ण जर झालं, लेकर जर द्यायला लागले तर ते पचनच होणार नाही. मग आता पचन तर झालंच पाहिजे. पचन झाल्याशिवाय तर पुन्हा भूक लागणार नाही. मग आज जर ताणून धरलं तर उद्या मात्र सभामंडप भरणार नाही. ते म्हणतील काय तो वाकीचा बाबा आला कुठला, काय होते काय त्याचं नाव हालशिकर का काय फलशिकर. आमच्याने जेव्हा एकदा माईक हातात धरला तो सोडायलाच तयार नाही. म्हणजे असं बी म्हणायला नको. मग त्याच्याऐवजी मी सांगतोय की माझ्या धर्मबंधूंना आणि भगिनींनो, ज्या ज्या गोष्टीचा जो जो फायदा असतो तो फायदा जर आम्हाला कळाला तर आम्ही निश्चित ती गोष्ट आचरणात आणल्याशिवाय राहणार नाही.
मग ती गोष्ट जर आम्हाला शिकायची आहे, खऱ्या अर्थानं समजून जर घ्यायची आहे, तर प्रथम पासून आम्हाला तो आचार विचाराचे धडे घ्यावे लागतात. आज जेव्हा आम्ही ओळीला बसलो, हात सवळे केले, हात सवळे केल्यानंतर एवढी मोठी सुंदर देवपूजा जिच्यामध्ये धातू नमस्कारी होते. एक एक माळ जर बघितली तर एका एका माळेचं जर वर्णन करायचं म्हटलं तर त्याला नितळ माळ आहे आणि प्रसादवत माळ आहे, तिला तांब्याची बांधणी, लोहाची बांधणी आहे. म्हणजे ते एक साधन आहे. स्थान प्रसाद वासनिक भिक्षू पूजा एक साधन आहे आपलं. मग ते साधन नमस्कारत असताना जेव्हा आमच्या लाईनीतून माळीचं तकट गेलं, तेव्हा दुसऱ्या लाईनीत गेल्यानंतर माळीचं तकट सुईचं असताना उलट झालं. म्हणजे गोंडे आले मागून, विशेष गेले पुढं. आमच्याकडून जेव्हा चालले तेव्हा विशेष मागं होते, गोंडे पुढं होते. म्हणजे त्या माळाचे जे काय गोप असतात ते गोप. मग असं का झालं? असं का झालं म्हणजे कुठंतरी काहीतरी चुकलं. जी नियमावली आहे त्या नियमावली म्हटलं काहीतरी भंग झालं, ज्याला माहित आहे. पण तीच माळ जेव्हा पुढं येऊन 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 तकट आमच्या समोर आलं, तेव्हा मात्र एक आई बसलेल्या होत्या. आईच्या लक्षात आलं हे तकट उलट झालेलं आहे. उलट झाल्यानंतर आईनं असं फिरवलं आणि फिरवल्यानंतर सुईचं करून घेतलं. पण ते कधी उलट झालं, उलट झालेलं लक्षात आलं नाही, पण सुईचं झालेलं मी माझ्या डोळ्यानं बघितलं. म्हणजे याचा अर्थ काय? आम्हाला ज्ञान नाही अशातला अर्थ नाही. याच्यामध्ये मिश्र होत असताना जो नित्य नेवाना येणार आहे, नित्य नेवाना येणारा कधी चुकणार नाही. पण जो कधी कधीतरी अवसर काळी फक्त हजर राहतोय, ज्याला नेमावली माहीतच नाही, त्याच्याकडूनच अशी चूक होते. म्हणून नित्य नेमान मंदिरात हजर राहणं प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. म्हणजे काय होणार? नेमावली चुकणार नाही. आणि ती नेमावली चुकू नये म्हणून कमीत कमी म्हणजे ते बघितलं पाहिजे. नाहीतर मग काही काही त्याच्यामध्ये सुद्धा अंधश्रद्धा मिश्र होतात. अंधश्रद्धा मिश्र होतात म्हणजे आमचे पूर्वज परंपरेनं सांगतात, म्हणे बाबा बसलेले होते, बाबांना काय केलेलं होता, म्हणे फेटा बांधलेला होता आणि प्रसाद पूजेला बाबा बसले. बसल्यानंतर शिष्य परिवार बाकीची सगळी मंडळी अशी समोर बसलेली होते. बाबांनी प्रसादाचं तकट हातात घेतलं. हातात घेतल्यानंतर बाबांनी फेटा बांधलेला आहे. फेटा बांधल्यानंतर गंमत काय झाली, बाबाला वाटलं आता आपण फेट्याला जर हात लावले तर हात आपले ओवळे होतील आणि ओवळे झालेले हात जर पुन्हा प्रसादाला लावायचं म्हटलं तर बाकीचे लोक नावं ठेवतील म्हणून बाबांना काय केलं, प्रसादाचं ताट असं हातात घेतलं. हातात घेतल्यानंतर फेटा वर करण्याकरता इकडून बोट अंगठा घातला, इकडचा फेटा वर लोटला, इकडून बोट घातला, इकडचा